हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, आपण यूट्यूबला एक फ्री अशी सिरीज सुरू केलेली आहे, ती म्हणजेच कंबाईन PYQ अनालिसिसची. त्यामध्ये आपण कंबाईन 2021 मधील इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन 2022चा जो प्रिलिमचा पेपर आहे तर त्यामधील 15 इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन यांचा ॲनालिसिस करणार आहोत. सो दिस व्हिडिओ विल बी व्हेरी क्रुशियल अँड इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ द कॅन्डिडेट्स की जे येणाऱ्या प्रिलिमसाठी प्रिपेअर करत आहे. सो जो एंडपर्यंत बघेल त्याला व्हिडिओची व्हॅल्यू कळेल की किती एफर्ट्स यामध्ये आहेत व किती आपल्याला ॲप्रोच या व्हिडिओच्या माध्यमातून कळतं. सो आय होप तुम्ही पुरेपूर फायदा घ्याल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, आजच्या व्हिडिओचा आपला इकॉनॉमिक्सचा 2022च्या प्रिलिमच्या पेपरमधील पहिला प्रश्न आहे. 1993 मध्ये सरकारने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठीची समिती नेमली होती. बघा, निर्गुंतवणूक या घटकावरती नेहमी प्रिलिमला प्रश्न येत असतो. त्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण तर जाणूनच घेऊया. पण हा प्रश्न बघा, 1993 वर्ष आहे आणि निर्गुंतवणूक दिलेला आहे. कोणती समिती आपल्याला विचारलेली आहे. बघा, निर्गुंतवणूक म्हणजे काय, तर निर्गुंतवणूक म्हणजे 51% जी मालकी असते तर ती मालकी सार्वजनिक क्षेत्रासाठी असते आणि जी उर्वरित आहे ती खाजगी क्षेत्रासाठी असते, तेव्हा त्याला निर्गुंतवणूक म्हटले जाते. ओके, मग हा जो आयोग होता बघा निर्गुंतवणूक करण्यासाठी जी समिती होती तर ती समिती होती सी रंगराजन समिती. म्हणून 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, 1993ची रंगराजन समिती होती. पहिला निर्गुंतवणूक आयोग जो आहे तो 1996चा होता. त्याचे अध्यक्ष GV रामकृष्णन हे होते. 1999ला निर्गुंतवणूक विभागाची स्थापना झाली. त्याचंच पुढे 2001मध्ये मंत्रालय तयार झालं. 2001मध्ये दुसरा निर्गुंतवणूक आयोग, त्याचे अध्यक्ष RS पाटील होते. हे सर्व ज्या गोष्टी इथे लिहिल्या आहेत त्या विचारून झालेल्या आहेत किंवा विचारल्या जाऊ शकतात. 2016चा दीपम विभाग निर्माण झालेला आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट हा असा विभाग आहे. सो अशा प्रकारे या एका प्रश्नाचा पूर्ण तुम्ही इथे 360 अभ्यास जर केला तर नक्कीच PYQ अनालिसिस चांगल्या प्रकारे होतं. GV रामकृष्णन इथे बघा ऑप्शनमध्ये दिलेले आहे. पहिल्या निर्गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष होते. RS पाटील दुसऱ्याचे होते. त्यानंतर इतर ऑप्शन देखील इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे, पण आपल्याला समिती विचारलेली आहे म्हणून सी रंगराजन आपलं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, उद्योग या टॉपिकवरती बेस. तुम्हाला तर बघा प्रत्येक प्रश्नाच्या वर इथे टॉपिक दिसेल. त्या टॉपिकची हेल्प तुम्हाला अशी होईल की तुम्हाला कळेल की प्रिलिममध्ये कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येत आहेत. 2022चा पेपर आहे हे लक्षात घ्या. यानंतर 23 आणि 24 2 पेपर झालेले आहेत. 2017-18मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 23.6% डॅश डॅश या क्षेत्रात होती. कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक होती, FDI होती, तर ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. 17-18चं विचारलेलं आहे. थोडा हा क्वेश्चन जो आहे तो खूप आउटडेटेड आता वाटतो, त्यामुळे आपल्याला लेटेस्ट डेटा जो आहे तो माहीत असावा. सो आता ह्याचं उत्तराकडे तुम्ही जाण्यापेक्षा आत्ता जी माहिती महत्त्वाची आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे. तरी पण उत्तर मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते संप्रेषण सेवा म्हणजेच कम्युनिकेशन सर्व्हिस होतं. बघा, आत्ता 2024-25चा डेटा आपल्याला माहीत असावा, जो की येणाऱ्या एक्झाम्समध्ये विचारला जाईल. सर्वात जास्त बघा सर्व्हिस सेक्टरमध्ये FDI आलेला आहे 19%, कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये त्याच्यानंतर 16%, ट्रेडिंगमध्ये 8%. म्हणजे सर्व्हिस सेक्टर टॉपला आहे, कम्प्युटर सॉफ्टवेअर सेकंड नंबरला आणि ट्रेडिंग 3 नंबरला. महाराष्ट्राला सर्वात जास्त शेअर मिळालेला आहे FDIचं, ते म्हणजे 39% टोटल जो FDI आहे तो महाराष्ट्रामध्येच इन्व्हेस्ट झालेला आहे. हा लेटेस्ट डेटा आहे, एवढा पाठ करा. याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन ईच टाईम आपल्याला दिसतो. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा, एक महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे की आत्ता या व्हिडिओजला खूप कमी व्ह्यूज आहेत, पण जेव्हा हे सर्वांना माहीत होईल की अशा टॉपिकचे किंवा या दर्जाचे व्हिडिओ यूट्यूबला देखील आहेत, कारण तुम्ही जर बघाल तर या पेड बॅचेस घेतल्या जातात. बघा, फक्त एवढं करून द्या तुम्हाला, आणि पेड बॅचेस एक 200-300 रुपयांची बॅच ती लॉन्च करतात आणि एखाद्या विषयाचं तुम्हाला असं देऊन देतात. पण ती पेड घ्यायची का हे तुम्हाला आता समजेल जेव्हा तुम्ही यूट्यूबला हे अशा प्रकारचे लेक्चर बघाल, कारण क्वालिटी इथे आहे. त्यामुळे आय होप की तुम्ही इथूनच फायदा घ्यावा आणि कुठलेही क्लासेस वगैरे यासाठी लावायला नको, कारण खूप इझी डेटा आहे, फ्री डेटा आहे, त्यामुळे तो फ्रीज दिला पाहिजे. ओके, पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे बघा, हा देखील करंट बेस्ड क्वेश्चन होता. वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 21-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या डॅश डॅश शहरी केंद्रांसाठी 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. सो इथे जे आहे उत्तर ते 42 आहे. पण उत्तरापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न जो आहे तो करंट बेस होता. दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन बजेट अँड करंट बेसिस
बजेट कोणता 21-22चा, म्हणजे तुम्हाला आत्ता जर तुम्ही 25ची तयारी करत असाल तर लेटेस्ट बजेट कव्हर करणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी असतील बघा, शेतकऱ्यांसाठी किती अलॉटमेंट झालेलं आहे वगैरे, यावरती देखील आता लेटेस्ट प्रिलिमला आपल्याला क्वेश्चन आले. सो ते थोडं वरवर जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारचे क्वेश्चन टॅकल होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. पुढचा प्रश्न उद्योग या टॉपिकवरती बेस आहे मित्रांनो. अगदी बेसिक प्रश्न आहे हा, त्यामुळे मी म्हणेल की कॉमन सेन्सने सुटतो, याला कुठलंही इतर नॉलेज तुम्हाला लागणार नाही. टॉपिक देखील फक्त द्यायचा म्हणून इथे उद्योग दिलेला आहे, बाकी स्पेसिफिक असा उद्योगामध्ये खूप डीप असा प्रश्न हा नाही. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग जो आहे तो साखर उद्योग आहे. सर्वात जुना व संघटित क्षेत्राचा सुती कापड उद्योग आहे. मग बीची जोडी 2ला लागते, बीची जोडी 1ला लागते आणि जी एची जोडी आहे ती 3ला लागते. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर येतं. जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग जो आहे तो लोह व स्टील उद्योग आहे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो या वाहन उद्योगामध्ये होत असतो. अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. टॉपिक लक्षात घ्या आणि कशा प्रकारे जोड्या लावा कशा तयार केलेल्या आहेत ते देखील लक्षात घ्या. पुढचं बघा, टॉपिक जो आहे या प्रश्नाचा सार्वजनिक वित्त आहे. हा प्रश्न कॅगविषयी आलेला आहे. बघा, इकॉनॉमिक्समध्ये कॅगवर आता सध्या क्वेश्चन यायला लागलेले आहेत. इथे जर तुम्ही प्रिलिमला बघाल आता लेटेस्ट तरी देखील कॅगचे प्रश्न तुम्हाला दिसतील. हा प्रश्न किंवा हा टॉपिक थोडा ऑडिटिंग रिलेटेड जातो आणि पॉलिटीमधील कॅग या संबंधी हा टॉपिक आहे. बघा, याच्याविषयी माहिती फारसी पॉलिटीमध्येच तुम्ही वाचता आणि ती पॉलिटीमध्येच जास्त कामाची असते, पण इथे एक्सेप्शनली आयोग काही क्वेश्चन टाकत असतो, त्याप्रमाणे हा क्वेश्चन होता. सो याचं उत्तर 60 दिवस आहे. प्रश्न बघूया पहिल्यांदा. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून डॅश दिवसाच्या आत लेखापरीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात. असा प्रश्न आहे. 60 दिवस याचं उत्तर आहे. मग आता याच्याविषयी थोडी माहिती तुम्हाला सांगतो, जी की थोडी पॉलिटीदृष्ट्या महत्त्वाची आहे, पण इथे देखील माहीत असावी. वार्षिक अंतिम लेखे तपासणे हे त्याचं काम आहे. घटनात्मक तरतूद आहे कलम 148 ते कलम 151 मध्ये, 148 ते 151 या 4 कलम कॅगशी संबंधित आहे. नेमणूक राष्ट्रपती करतात कॅगची. कालावधी 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहतात. करांचे दर ठरवत नसून फक्त ऑडिटिंगचं काम ते करतात, ऑडिट करतात वर्षाच्या शेवटी, अंतिम लेखे तपासणे. सो अशा प्रकारे हा प्रश्न तुमचा टॅकल होतो. सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये आता सध्या नोट्समध्ये हे ॲड झालेलं आहे सर्वीकडे, सो ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे बघा आपला सार्वजनिक वित्तावरतीच प्रश्न आहे. तुटीवरती नेहमी प्रश्न विचारले जायचे, पण 2024 पासून थोडं पॅटर्न तुम्ही जर बघाल इकॉनॉमिक्सचा सो डिफरंट आलेला आहे. पण या बेसिसला जर तुम्ही अभ्यास केला तर नक्की ते क्वेश्चन जे नवीन येतात ते तुमचे सुटतात. प्रश्न बघा, राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला डॅश डॅश म्हणतात. तर राजकोषीय तूट आणि जो व्याज भरणा आहे तर त्याला आपण प्राथमिक तूट म्हणतो. ऑप्शन नंबर 3 तुमचं इथे करेक्ट उत्तर येतं. बघा, आता काही तुटीच्या ज्या संकल्पना आहेत त्या महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये महसुली तूट वजा अनुदाने जर तुम्ही केलं तर तुम्हाला प्रभावी महसुली तूट मिळते आणि महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च जर तुम्ही काढला तर महसुली तूट तुम्हाला मिळते आणि राजकोषीय तुटीतून जर व्याज वजा केले तर प्राथमिक तूट मिळते. दरवर्षी हेच आलटून पलटून आयोग विचारत होतं, परंतु आता FRBM ॲक्ट असेल किंवा या तुटीच्या कॉन्सेप्ट असतील त्यावरती क्वेश्चन ना ग्रुप बीला आला ना ग्रुप सीला आला. इकॉनॉमिक्स जे आहे ते थोडं आता कॉन्सेप्च्युअल बेसकडे जात आहे आणि जेवढी क्लॅरिटी तुमची असेल एखाद्या टॉपिकची तेवढे तुम्हाला क्वेश्चन जास्त बरोबर येतात. सो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते प्राथमिक तूट आहे. तरी पण हे वाचायचं नाही असं करायचं नाही, सर्व वाचावंच लागणार आहे, कारण कधी आयोग याच्यावरती क्वेश्चन टाकेल वी कॅनॉट प्रिडिक्ट. पुढचा प्रश्न बघा, वित्त आयोग दरवर्षी क्वेश्चन येतो. इथं वित्त आयोगावरती खूपच डीप प्रश्न गेलेला आहे हा, म्हणजेच थोडं आउट ऑफ बॉक्स हा क्वेश्चन आपण म्हणू शकतो. खूप क्वचित लोकांचा हा बरोबर येईल, ते देखील एक अंदाजाने बरोबर येईल. अशा प्रकारचे क्वेश्चन आयोग टाकतच असतो. अशा प्रकारचे क्वेश्चन चुकले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न काय बघा, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 4 इथे विधान दिलेली आहेत. यातील फक्त ए जे आहे लोकसंख्येसाठी 25% भार हे बरोबर आहे आणि राज्यामधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25% भार हे बरोबर आहे. ए आणि डी इथं बरोबर येतं. बघा, आता जनरली कुणीही इथे मॅक्झिमम उत्तराकडे जाईल, म्हणजे मॅक्झिमम जिथे ऑप्शन येतात त्या उत्तराकडे जाईल, म्हणजे ABC मारेल किंवा ACD मारेल. पण याचं उत्तर थोडं एक्सेप्शन AD हे होतं. आणि जनरल तुम्ही जर बघितलं तरी आपण सर्व वित्त आयोगांच्या शिफारसी लक्षात ठेवत नाही किंवा किती टक्के त्यांनी भार दिलेला होता कोणत्या गोष्टीसाठी, तर ते आपण पाठ नाही करू शकत, ते ह्युमनली पॉसिबल देखील नाही. आणि ते देखील 7व्याचं विचारलेलं आहे, म्हणजे तुम्ही लेटेस्ट कोणती तरी लक्षात ठेवू शकतात, पण 7व्याचं किंवा 5व्या 6व्याचं विचारलं तर लक्षात नाही ठेवू शकत. त्यामुळे हा क्वेश्चन स्किप करण्यासारखा असतो. खूप डिटेलमध्ये एवढं जायचं नाही आणि सर्वांचं पाठ करत बसाल, सो ते पॉसिबल नाही. त्यावरती क्वेश्चन
क्वचितच येतो, त्यामुळे ते तुमच्यावरती डिपेंड आहे. आता बघा, सामान्यपणे लेटेस्ट 3 वित्त आयोग चांगले करायचे. 3 वित्त आयोग म्हणजे कोणते, तर 14, 15 आणि 16. मग आता तुम्हाला वित्त आयोगाचे अध्यक्ष माहीत पाहिजे. हा जो 7वा वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष JM शेलार हे होते, JM शेलार. आणि जर तुम्ही बघाल 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर, 14व्याचे YV रेड्डी, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष तुम्हाला माहीत असतील NK सिंग, आणि 16वा जो लेटेस्ट वित्त आयोग आहे त्याच्याविषयी तर तुम्ही वाचूनच जायला पाहिजे येणाऱ्या पेपरमध्ये, तो अरविंद पनगाडिया हे या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. अशा प्रकारे हा क्वेश्चन तुमचा कव्हर होतो. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. करंट बेसिस क्वेश्चन आहे. करंट बेस क्वेश्चन बघा, तुम्ही आता लेटेस्ट जी प्रिलिम झाली त्यामध्ये देखील 3 क्वेश्चन ग्रुप सीला आणि ग्रुप बीला देखील 3 क्वेश्चन करंट बेस किंवा बजेट बेस असतात. सो ते तुम्हाला तुम्ही जर बजेट किंवा करंट वाचलं असेल तरच ते तुम्हाला टॅकल होतात. त्यामुळे इकॉनॉमिक्सला फक्त स्टॅटिक डेटा वाचून तुम्ही 15पैकी 15 घेऊ शकत नाही, तुम्हाला अदर वर्क देखील करावं लागतं, ते म्हणजे बजेट असेल किंवा करंट अफेअर्स असतील. सो बघा, हा क्वेश्चन देखील करंट बेस आहे, त्यामुळे मी म्हणेल स्किप केला पाहिजे होता. ज्याला माहीत असेल त्यांनी सोडवायला पाहिजे होता, त्यावेळेस करंट मधील आहे हा, कारण 2022चा आपण पेपर बघतो आहे. लेटेस्ट जर असतं तुम्हाला याविषयी माहिती सांगितली असती, पण आता याविषयी माहिती करून देखील काही फायदा तेवढा नाही. खालील विधाने विचारात घ्या. ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला. ठेव विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जातो. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे. A आणि C जे विधान आहे ते बरोबर आहेत, आणि हा प्रश्न चालू घडामोडी बेसिसवर आहे, त्यामुळे सध्या याचे फक्त आपल्याला उत्तर माहीत असायला हवे असं मी लिहिलेलं आहे इथे. ओके, एक्सप्लेनेशनमध्ये. पुढे बघा, बेरोजगारीवरती क्वेश्चन आहे. बेरोजगारीवरती क्वेश्चन येतो या योजनांवरती तर डेफिनेटली येतो, दरवर्षी आपल्याला दिसतो. बघा, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली, बरोबर विधान आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली, हे देखील बरोबर आहे. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरिबांच्या फायद्यांसाठी सुरू करण्यात आली. बघा, नेहरू रोजगार योजना जी आहे ती शहरी गरिबांसाठी होती, त्यामुळे इथं आपल्याला योग्य विधाने विचारलेली आहे, म्हणून वरची 2च विधाने योग्य आहेत. A आणि B फक्त या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. ही जी योजना आहे ती 2 योजनांचं एकत्रीकरण करून करण्यात आली होती. तर जवाहर ग्राम समृद्धी योजना जी 1999ची आहे आणि रोजगार शाश्वती योजना जी 1993ची आहे, यांचं दोघांचं एकत्रीकरण करून ही योजना 25 सप्टेंबर 2001ला चालू करण्यात आली होती, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. त्यानंतर हा जो ॲक्ट आहे, मनरेगा असेल किंवा महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, तर याचा ॲक्ट जो आहे तो 7 सप्टेंबर 2005चा आहे. सुरुवात झालेली आहे 2 फेब्रुवारी 2006ला. संपूर्ण भारतामध्ये 1 एप्रिल 2008ला सुरू झाली योजना, आणि तिचं नाव महात्मा गांधी असं दिलं 2 ऑक्टोबर 2009ला. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नेहरू रोजगार योजना ही जी आहे ती इथं ऑक्टोबर 1989 बरोबर दिलेलं आहे, पण ती ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी नसून शहरी गरिबांसाठी आहे. बघा, आता जनरली असं लक्षात ठेवायचं की जवाहर रोजगार योजना जर आली तर ती ग्रामीण भागासाठी असते, आणि जर इथे नेहरू रोजगार आली तर ती शहरी भागासाठी असते. हे लक्षात ठेवा, क्वेश्चन सुटून जातात, इझी आहे. बघा, जी जवाहर रोजगार योजना आहे ती 1 एप्रिल 1989ची आहे आणि ती ग्रामीणसाठी आहे, आणि ही जी नेहरू रोजगार योजना आहे ही तारीख 2 ऑक्टोबरची आहे आणि ही जी आहे ती शहरी भागासाठी आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. सार्वजनिक वित्त 2016ची NK सिंग समिती डॅश संबंधी आहे. 12 वित्त आयोग नाही, 12वी पंचवार्षिक योजना नाही, 14 वित्त आयोग नाही. वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा म्हणजेच FRBM ॲक्ट. FRBM ॲक्टवरती मागच्या काही वर्षामध्ये रेग्युलर बेसिसला क्वेश्चन आहेत, यावर्षी क्वेश्चन आलेला नाही. FRBM ॲक्ट 2003चा आहे. 26 ऑगस्ट 2003ला संमती मिळाली. 5 जुलै 2004ला लागू करण्यात आला. यासंबंधी विजय केळकर समिती होती. टार्गेट्स 2009 पर्यंत पूर्ण करायचे होते. महसूल तूट 0% करणे, राजकोषीय तूट 3% पर्यंत कमी करणे. सो अशा प्रकारे FRBM ॲक्ट आहे. 2016ची ही NK सिंग समिती यासंबंधी होती. ओके, सो एवढं लक्षात ठेवा, सफिशियंट आहे. पुढचा प्रश्न, भारतात 1980 ते 1985 या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणं होती? वारसा कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या, ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. नाही, संयुक्त नाही तर इथे विभक्त असायला पाहिजे. ABC या प्रश्नाचं उत्तर येतं. ओके, कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे की जमीन धारकता का कमी होत आहे, लहान का होत आहे? तर वारसा ॲक्ट जो होता त्या काळामध्ये त्याच्यामुळे, त्यानंतर वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि ग्रामीण कर्जबाजारीपणा होता, त्यामुळे ही जमीन धारकता कमी होते.
नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा स्क्रीनवर. हा क्वेश्चन 5 इयर प्लॅनवरती आलेला आहे. तर राऊरकेला, भिलाई, दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत उभारण्यात आले? स्टील प्रोजेक्ट जे आहे पंचवार्षिक योजनेतील खूप क्रुशियल आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक कोणत्या योजनेत कोणते तयार झाले तुम्हाला माहीत असावे, ते मी इथे क्लिअर करतोच. पण बघा 3 जे आहे हे राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर, तर हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तयार करण्यात आलेले आहे. बघा इथं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई जो की रशियाच्या मदतीने करण्यात आला होता, राऊरकेला जो की जर्मनीच्या, आणि दुर्गापूर जो आहे तो ब्रिटनच्या मदतीनं उभारण्यात आलेला होता दुर्गापूर. ओके. त्यानंतर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बोकारो हा एक स्टील प्रोजेक्ट उभारण्यात आला होता झारखंडमध्ये. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 आहेत. एक सलेम जो की तमिळनाडूचा आहे, दुसरा विशाखापट्टणम आंध्र प्रदेशचा आहे, त्यालाच विजाग स्टील म्हणून ओळखतात. लक्षात ठेवा, दुसऱ्यामध्ये हे 3 आहेत, चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 आहेत. सेलची देखील स्थापना या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली आहे, स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड. आणि 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सलेम, विशाखापट्टणम हे 2 आहेत. विशाखापट्टणमलाच विजाग स्टील म्हणून ओळखलं जातं, आंध्र प्रदेशमधील हे आहे. सो आपण ऑलमोस्ट 13 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आपण पुढच्या 14व्या क्वेश्चनकडे जाऊया. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट नाही? लोकसंख्या धोरण महत्त्वाची आहे, 76चं असेल किंवा 2000चं असेल, तर इथे तुम्हाला त्याची उद्दिष्ट असतील, गोल्स असतील, ती माहीत असायला हवी. बघा उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे. मग बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हे उद्दिष्ट आहे. बघा त्यावेळेस या धोरणाचं जे उद्दिष्ट होतं ते 1000 जिवंत जन्मांमागे 30पर्यंत खाली आणणे हे बालमृत्यूचं प्रमाण असं उद्दिष्ट होतं. सार्वत्रिक लसीकरण ऑब्व्हियसली यामध्ये होतं. गरिबांसाठी किंवा गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन हे यामध्ये होतं का? तर नाही. यासाठी मिड डे मील स्कीम वेगळी होती. 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन हे देखील याचं उद्दिष्ट होतं. त्यामुळे नाही असं विचारलेलं आहे. मग कोणतं नव्हतं? तर ऑप्शन नंबर 3 मधलं नव्हतं. 2025पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे या 2000च्या धोरणाची उद्दिष्ट होती. मध्यान्ह भोजन योजना सध्या PM पोषणमध्ये विलीन करण्यात आलेली आहे, जे की इथं तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसते. लास्ट क्वेश्चन या व्हिडिओचा. खालीलपैकी कोणत्या भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही? इथं क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी मेजर्स कोणता नाही असं विचारलेलं आहे. मग आपल्याला ओळखायचं बघा, बँक रेट, कॅश रिझर्व्ह रेशो, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, हे जे आहेत मित्रांनो ते आहेत क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी मेजर्स आहेत त्या. आणि ही जी आहे मॉरल सॉशन, तर ही क्वालिटेटिव्ह आहे, क्वालिटेटिव्ह. ओके. सो हा मौद्रिक उपाय नाही, मॉरल सॉशन. मग कोणकोणते इथे क्वांटिटेटिव्ह मॉनिटरी मेजर्स आहेत? तर बँक रेट आहे, CRR आहे, SLR आहे, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट इत्यादी आहेत. यापेक्षा अदर ऑप्शनमध्ये जर दिसलं तर ते परिणामात्मक उपाय नसतील, ते क्वालिटेटिव्ह मेजर्स असतील. ओके. सो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. आय होप दीज क्वेश्चन्स अँड देअर आन्सर्स अँड एक्सप्लेनेशन विल डेफिनेटली हेल्प ऑल ऑफ यू. बघा खूप व्हॅल्यू कंटेंट आहे. तुम्ही जर प्रॉपर अभ्यास करत असाल तरच तुम्हाला याची व्हॅल्यू कळणार आहे. सो यूट्यूबला खूप काही चित्रविचित्र बघण्यापेक्षा किंवा खूप काही कॉमेडी कंटेंट कन्झ्युम करण्यापेक्षा जर आपला अभ्यासाचा आपण जरा बघितला तर डेफिनेटली फायदा होईल. सो मला तेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करू शकता. कमेंट नक्की करा पुढचा पार्ट कोणता पाहिजे किंवा कोणत्या टॉपिकचे तुम्हाला क्वेश्चन्स हवे आहेत. सो आपण ट्राय करूया. मी कमेंट वाचेल तुमच्या. जेवढ्या कमेंट्स येतील तेवढा पुढचा व्हिडिओ देखील लवकर येईल. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.